घर से 3 फोन आ गए मेरे को, घर से 3 फोन आ गए मेरे को। रास्ता डांबरच रहेगा ना, डांबरी से जाएंगे हम सब। और खाने पीने की कैसी तैयार रहेगी रास्ते में, बकरे टुकड़े सब, बाजरे बेसन। तो गाइस हम जा रहे हैं अभी घूमने के लिए। तो आप देख सकते हैं हमारा अगला प्लान क्या है। अब हम जा रहे हैं एकदम हाइडन स्पॉट पे, तो आपको आगे समझेगा कि हम कहाँ पे जा रहे हैं। तो चलो लेट्स सी। हाइडन स्पॉट है वही हिडन स्पॉट। हाँ वही वो हिडन स्पॉट। बस आपको ज़्यादा हिंदी नहीं जमती इसलिए। नहीं 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 नहीं, तुम्ही गाडीवर येऊ नको, येऊच नको. तर आम्ही थोड्याच वेळात तिथे पोहोचू आता. तर आम्ही तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवू की ते स्पॉट कसं आहे काय नाही. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर आता तुमच्यासोबत मनीष दादा आहे आणि रितेश सुद्धा आहे. तर तुम्ही पुढे जाऊन नक्की बघा ब्लॉग. काही लाज शरम आहे की नाही. तर मित्रांनो ते बघू शकतात की बा आपल्याला असा पूल लागलेला आहे. आपल्याला कशा कशा गोष्टी पार करून तिथे जावं लागते. एकदम पाणी साचलेल्या रस्त्याने आणि चांगला रस्ता आम्ही सोडून खराब रस्त्याने आलेलो आहे. आता फवारणी करताय तिथे फवारणी करतोय. गाड्या वगैरे लागलेल्या आहेत. आता एक गाव लागलेलं आहे पुन्हा जाडगाव. मंदिर आहे. जाडगाव गाव लागलेला आहे. मंदिरच्या इथून आपण टर्न घेऊयात या साईड लेफ्ट साईडला. इथून सरळ जाऊ. इथून आपल्याला राईट जायचंय. हे बघा पिशवी कशी असेल. असे तुम्हाला 2 रस्ते लागतील. तुम्हाला या रस्त्याने जायचं आहे राईट. आता मित्रांनो इथे असं या टाईपचं मंदिर लागते. एकदम छान असं काय छान झाड आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता वातावरण किती छान झालेलं आहे. एकदम छान वातावरण झालेलं आहे. ऊन पण असं हलकं हलकं असं ऊन पडलेलं आहे आणि तिथलं वातावरण पण एकदम ब्युटिफुल असं असणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो आता आपण इथे दीपनगरच्या सबस्टेशन जवळ आलेलो आहे. तुम्ही बघू शकता तिथं हे सबस्टेशन आहे. A few moments later. आता मित्रांनो इथे सगळा रेल्वेच्या ट्रॅक सारखा बॅकग्राऊंड दिसते तुम्हाला. इथून आपल्याला इथे आतमध्ये टर्न घ्यायचा आहे. तिथे डीपी दिसेल तुम्हाला. ते डीपी पासून टर्न घेतलं की इथे तुम्हाला रिव्हर दिसेल. आणि एक रिव्हरच्या पुढे आपला आणि एक मंदिर आहे. आणि इथे मंदिर सुद्धा बघू शकता तुम्ही. आणि इथून आहे पुढे आपला हिडन स्पॉट. तुम्ही बघू शकता इकडून पण खाई आहे आणि इकडून पूर्ण पाणी आहे आणि आपल्याला या पावटीने जावं लागते छोट्याशा. तर आज आम्ही आलो मनीष भाऊंना भेटायला. मनीष भाऊंची डिमांड होती. चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास बंद कर अभी. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. अरे बाबा नुन्न नोन्नडी नडमान्न ना नडी माना मानून ना. अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम. आज हम कहते तू क्या है बे. हमें तर गाईस हा बघा कसा पैशांना माच करतोय इथे. बोला हो काय तुम्ही काय करताय इथे. शर्ट का कपडा काढलं तुम्ही इकडे. काय करताय तुम्ही. आम्ही इथं 2001 पासून राहतो बघा. तर गाईस तुम्ही बघू शकता इथे किती निसर्गरम्य वातावरण आहे. आम्ही एकदम छान छान कॉन्टेंट शूट केलेलं आहे इथे. एकदम रील्स वगैरे एकदम इथलं वातावरण खूप छान वाटलं. एकदम एक नंबर वातावरण आहे इथलं. असं वाटतं पाणी पाणी पिऊ वाटते पण पाणी खूप घाण. मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. पण पाण्याची जी चव आहे ती गाण आहे इथे. पाणी कोणी आलं तर पाणी पिऊ नका इकडे. जिन बच्चों के अभी दूध के दांत भी न टूटे हों, उन्हें इस तरह उछलकर मर्दों की तरह बात नहीं करनी चाहिए. We'll be asking the questions, old man. Who are you? You. No, not me, you. Yes, I am you. Just answer the damn questions. Who are you? I have told you. Are you deaf? No, you is blind. I'm not blind, you blind. That is what I just said. You just said what? I did not say what. I said you. That's what I'm asking you. And you is answering. Shut up. You. Yes? Not you, him. What's your name? Me. Yes, you. तो आप देख सकते हो गाइस हमको यहाँ से मुश्किल तरीके से जाना पड़ रहा है. तो आप देख सकते हो हमको ऐसे पहाड़ कूदने हैं बहुत. तो गाइस दादाची गाडी बसली आहे. आपण मदत करू इथे. अरे गाडी उतरा तुम्ही गाडी. ककाश्रींची गाडी बसली इथे. दोस्त दिमाग खराब हो जाएगा. मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी.
इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं। लोक काढताय आपले व्हिडिओ. ती गाडी वरती आलेली आहे आता. गाडी निघालेली आहे बघू शकता. हा रेल्वेचा ट्रॅक आहे मित्रांनो. डायरेक्ट इथून रेल्वे डायरेक्ट पास होते. रेल्वे जाते इथून. ती बघू शकता. आम्ही आता काकांची मदत केली इथे या ठिकाणी. चला का धन्यवाद. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. घर से 3 फोन आ गए थे मेरे को. इसकी जुआर आ गई अभी. भाई तेरा गुस्सा दिखा अभी. अरे भाई उसको एड़ा घुमा रहा था कब का. फोटो निकाल कर हैरान कर दिया इसने. भाई इतने दूर से है कंटेंट होना चाहिए ना. नहीं भाई ये गलत बात है. इतना अच्छा नजारा है और फोटो नहीं निकाला तो क्या फायदा. आज के लिए फिलहाल इतना ही. चिंब भिजले